रायगडवर गॅस, स्टोव्ह, चूल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे। रायगडवरील स्थानिक व्यावसायिक संतापलेत। बंदी उठवण्याची स्थानिक व्यावसायिकांनी ही मागणी केली आहे। तर व्यावसायिकांचं महाड प्राधिकरणाला या संदर्भातलं निवेदन सुद्धा देण्यात आलंय। शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान किल्ले रायगडावर गॅस, स्टोव्ह किंवा चूल यासारख्या वस्तूच्या वापरावर बंदी घालण्यात आल्यानं स्थानिक व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला। व्यावसायिकांनी महाडचे प्रांताधिकारी ओमासे यांना निवेदन देत आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे। महाडचे प्रांताधिकारी ओमासे यांनी 5 आणि 6 जून असे 2 दिवस हे नियम लागू केलेत। राज्याभिषेक सोहळ्याला शिवप्रेमी मोठ्या संख्येने रायगडावर येतात। अशावेळी ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले असतात। तर गॅस, स्टोव्ह, चूल यांचा वापर केला जातो। अशावेळी गरम तेल सांडून किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अपघाताची शक्यता असते। हे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयामुळे व्यवसायावर परिणाम होणार असल्यानं व्यावसायिक नाराज झाले। ज्वलनशील वस्तू वापरली नाहीये तर आम्ही स्वयंपाक कशावरती करणार, लोकांची सेवा कशी पुरवणार आम्ही। आणि खरंच आम्हाला एक आता खंत अशी वाटते की एवढ्या वर्षात पिढ्यानपिढ्या जर रायगडाची सेवा तर प्रामाणिकपणे करत असतो आणि जर त्या सेवा करत असताना सुद्धा जर आम्हाला शासन किंवा त्यांच्या मार्फत अन्यथा कोण शासनाच्या अधिकाऱ्यांना जर ह्या नोटिशी काढायला लावत असेल तर खरंच आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो। आणि असं जर आमच्यावरती अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। उदरनिर्वाहासाठी तिथे त्या ठिकाणी जी पिठला भाकरी असेल किंवा चहाचा व्यवसाय असेल किंवा वडापावचा व्यवसाय हे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। परंतु शासनाच्या आड लपून कोणीतरी जर यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल, स्थानिकांवरती कोणत्या तरी पद्धतीने जर अन्याय होत असेल तर आम्ही स्थानिक म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू।